नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला खास म्हणजे क्लास, टार्गेट आणि पेपरची तयारी कशी करायची हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी तयारी करतात, काही विद्यार्थी सरळ मार्गाने करतात, फक्त मोजके विद्यार्थी असतात 2-3% की त्यांना नियोजन माहिती असते की असा अभ्यास केला म्हणजे असा आपण या ठिकाणी सक्सेसफुल होऊ शकतो। जे काही नवीन विद्यार्थी असतात, कॉपी सेंटरचे विद्यार्थी 90 ते 95% विद्यार्थी असतात, त्यांना अभ्यासाच्या बाबतीत जास्त माहिती नसते, म्हणून त्यांच्यासाठी खास मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नियोजनपूर्वक या ठिकाणी क्लासच्या बाबतीत, टार्गेट आणि पेपरच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी। तुम्ही जर आज ही गोष्ट समजून घेतली तर तुम्ही हमखास 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ केअरफुली पाहायचा, हा काही असा तसा नाहीये। तर हा मौल्यवान व्हिडिओ तुमच्यासाठी मार्गदर्शन निश्चितच ठरेल। तर चला मग आपण या ठिकाणी समजून घ्यायचंय का। तर एक नंबर गोष्ट अशी असते की तुम्ही काय करता, 99 रुपये, 49 रुपये असे जे काही 100 प्रश्नपत्रिका असतात, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर्व विद्यार्थ्यांना। तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ तुम्ही प्रश्नपत्रिका संच घेतला, परंतु तुमच्या समोर टार्गेट नसेल अभ्यासाचं, तर या ठिकाणी तो किती 100 रुपयात 100 पेपर असतील किंवा 50 रुपयात 100 पेपर असतील, त्याचा काय उपयोग। सगळ्यात महत्वाचं काय, कसं असतं, काय असतं, अभ्यास कसा करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती कशी करावी लागते, तो पेपर केव्हा सोडवला जातो ते महत्वाचं आहे। मी तर म्हणतो या ठिकाणी जे पेपर टार्गेट देऊन नसतात ते बोलांड असतात। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 6 महिने, 1 वर्ष, कमीत कमी 4 महिने अभ्यास परिपूर्ण केल्यानंतर जर समजा उदाहरणार्थ पेपर जवळ आले 1.5-2 महिन्यावर, त्यावेळेस जर अभ्यास केला, त्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि काही प्रश्नपत्रिका जरी वाचून टाकल्या तर त्याचा थोडाफार उपयोग होतो। पण तुमचा मुळातच काही अभ्यास नसेल आणि कोणी सांगत असेल, एखादं जाहिरात देतं आणि जाहिरातीमध्ये सांगते की या पुस्तकामधले सर्व प्रश्न आलेले असतात। हो बाबा, त्या पुस्तकामधले सर्व प्रश्न कसे आहेत, कारण त्यांनी ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्नामध्ये ज्या मागील प्रश्नपत्रिका असतात, प्रश्न असतात, त्याचा समावेश त्याच्यामध्ये असतो आणि फक्त ट्रेनिंग पॉइंट बोलायचा दाखवणं असतो की या पुस्तकातले सर्वच प्रश्न आले। तर त्यामध्ये नेमका गोंधळ तुमचा तिथंच होतो। ज्याचा समजा तुम्ही व्हिडिओ पाहिला की लगेच तुमच्या मनामध्ये पुस्तक भेटले की लगेच तुम्ही त्या ठिकाणी टाईट होता आणि पुस्तक आणायला बुक स्टॉल होत जाता। एक ना धड 12 चिंध्या। माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की त्या ठिकाणी ब्रँडेड पुस्तकं घ्या आणि त्याच्यातून अभ्यास करा। एका एकरामध्ये माझं म्हणणं की 10 एकरामध्ये 10 पाळ्या आणूच तर एका एकरामध्येच 10 वखराच्या पाळ्या आणायच्या, तेव्हा ती जमीन भुसभुशीत होत असते। म्हणून एक ब्रँडेड पुस्तक चांगलं घ्या की तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाची जास्त आवश्यकता पडली नाही पाहिजे आणि त्याच्यावर रिव्हिजन द्यायची, म्हणजे कन्फ्युजन व्हायचं काम नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, नियोजन कसं असावं लागतं ते या बाबतीत मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर डायरेक्ट कोणती गोष्ट तुम्ही जमत नाही, जाळीतून उठला मी तुझा मामा असं म्हणल्यानं जमणार नाही। तर आपल्याला काय करावं लागतंय, एक नंबर जे नवीन विद्यार्थी आहे, बिलकुल त्यांचं बेसिकही सुद्धा पक्क नाही, तर अशा विद्यार्थ्यांना कशाची आवश्यकता आहे, क्लासची आवश्यकता आहे। आता क्लासमध्ये शिकवल्यानंतर त्या ठिकाणी वेळोवेळी टार्गेटची आवश्यकता आहे आणि त्याच्यानुसार पेपरची आवश्यकता आहे। तर मग आता क्लास, टार्गेट आणि पेपर काय असतं हे तुम्हाला मुळासकट मी समजून सांगतोय। मी आता युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह यावर याचं ठरलंय आणि त्याच्यानंतर मी लाईव्ह येऊन तुम्हाला शिकवणारच आहे आणि नवी दिशा अकॅडमी ऍपमध्ये तुम्हाला PDF देणार आहे। एका आठवड्याचे 2 पेपर होतात, त्याचं टार्गेट कसं असतं, काय असतं ते सुद्धा समजून सांगणार आहे। तर ज्यांना योग्य वाटेल त्यांनी बघायचंय, परंतु स्वतःच्या जीवनासाठी काय भानगड ही पहिली समजून घ्या। तर मग आता चला या ठिकाणी काय क्लास। आता जो नवीन विद्यार्थी असतो, जे कॉपी सेंटरचे विद्यार्थी असतात, तर काही जणांचं जवळपास बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांचं बेसिक पक्क नसतं, तर त्याच्यासाठी बेसिक महत्वाचं आहे गणित आणि बुद्धिमापनचं, हे खूप महत्वाचं बेसिक आहे। तर त्याच्यासाठी मी स्वतः काय करत असतो माहिती का, गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा त्या ठिकाणी तयार केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचे बेचे पाडेपाठ नसतील आणि किंवा ज्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल,
लसावी मसावी जमत नसेल, दशांश अपूर्णांकाचं जमत नसेल, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार वाक्यात जमत नसेल, चिन्हाचा उपयोग जमत नसेल, पक्षांतर पद्धती जमत नसेल, तर अशासाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स बनवलेला आहे. आता तो कोर्सही सुद्धा मी तुमच्या समोर आणायचा आहे. परंतु काय या ठिकाणी नवीन पुस्तक आल्यामुळे त्याच्यातून नवीन सिलेबस तयार करणं चाललाय की जो आपण काय जसं आलंय समजा अगोदर बार तसं त्या ठिकाणी तयारी करणं खूप महत्वाचे असतो. मी एकटाच आहे आणि त्या ठिकाणी सर्व विषयावर तोंड देणं म्हणजे सिंपल गोष्ट नसते. तर रात्रंदिवस एकत्र करून त्या ठिकाणी मी तुमच्या समोर येत आहे आणि खास तुमच्यासाठी मी गणित आणि बुद्धिमापन लाईव्ह येत आहे, फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. तर मग आता या ठिकाणी बेसिक, तर आता बेसिक कसं असावं, 0 अधिक 1, 0 वजा 1, 0 गुणिला 1, 0 भागेला 1, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकीची ड्रिल घ्यावी लागते. ड्रिल म्हणजे काय, सराव. आणि त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी इथपर्यंत घ्यावा लागते. त्याची ड्रिल सुद्धा घ्यावी लागते. त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर तुम्हाला लसावी माहिती पाहिजेत, म्हणून त्याच्या अगोदर मसावी लसावीची ड्रिल घ्यावी लागते. तर लसावी येत नाही तोपर्यंत तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जमत नाही. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकाराची सुद्धा काय घ्यावं लागते, ड्रिल घ्यावं लागते. म्हणजे सर्वांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराची ड्रिल घ्यावी लागते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, चिन्हाचा उपयोग, पक्षांतर पद्धती, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि त्या खास का आणि दुसरी गोष्ट पाडेपाठ नसतात तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला रिहर्सल घ्यावी लागते. ती एक पद्धत असते गणिताच्या आणि बुद्धिमापनच्या बाबतीत. आता तुम्ही काय करतात, ए पासून बुद्धिमापनच्या बाबतीत ए पासून एम पर्यंत मानता, एमच्या खाली एन आणि एच्या खाली जेड मानता. तर त्या ठिकाणी काय चाललंय, त्या ठिकाणी मोजणं. तर एच्या ए साठी 1, बी साठी 2, त्याच्यानंतर झेड साठी 26. पण त्याच्यानंतर पुढचा मामला आला त्या ठिकाणी जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी 27, बी साठी 28, सी साठी 29, ते एन साठी 40 इथपर्यंत तयारी करावी लागते. मग तुम्हाला त्या ठिकाणी सूत्राचा वापर सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. तर बेलाशक तुमचा 10 ते 15 मिनिटं टाइम पेपरमध्ये वाचू शकतो. ते याच्यामध्ये काय पेन न टेकवता तुम्ही गणित सोडवसाल. ज्यांना बिलकुल गणित जमत नाही डायरेक्ट शिकवलं ना, तर त्यांचं हे बेसिक घेतल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक शिकवत असताना गणित समजतं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करावं लागते. तर मित्रांनो हे बेसिक खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मी स्वतः काय करतो, क्लासमध्ये डायरेक्ट विद्यार्थ्यांना समजत नाही तो 2 तास दुपारी 15 ते 20 दिवस बोलवत असतो. दररोज 2 तास लगातार त्यांच्या गणिताच्या बेड्या 100% मुलांच्या तोडल्या जातात. आता त्याच्या हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आता त्याच्यानंतर काय क्लासमध्ये काय असतं, शिकवत असताना काय करावं लागतं की 3 ते 3.25 महिन्याच्या आत गणित आणि बुद्धिमापन शिकवणं झालंच पाहिजे. मराठी व्याकरण सुद्धा शिकवणं झालंच पाहिजे. पुन्हा त्यांना रिव्हिजन दिले गेली पाहिजे. इकडून क्लासचा मारा रिव्हिजनचा असावा लागतो. ते पण असं नाही कुठल्या कुठं प्रश्न नाही रजिस्टरमध्ये लिहून आणायचे शिकवत बसवायचं नाही. विद्यार्थ्याच्या हातात ब्रँडेड पुस्तकं पाहिजेत आणि त्याच्या हातात प्रश्न नमुन्यासहित सरावाचे टोटल प्रश्न त्या ठिकाणी ब्रँडेड पुस्तकामधून शिकवले गेले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, क्लासमध्ये कसं गणित आलं हे सांगून त्या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्सनं कसं आलं आपल्या भाषेमध्ये समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आपली भाषा चांगली समजते, स्टँडर्ड भाषा एकदम विद्यार्थ्यांना समजत नाही, पण आपल्या खेड्यातली भाषा, ग्रामीण भागातली भाषा चांगली समजते. आणि त्याच्यामध्ये टेक्निक शिकवता आलं पाहिजे की या टेक्निकनं गणित सोडवा म्हणजे पेपर टायमाच्या आत होईल. आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लासमध्ये काय टेक्निक. आता इथं जसे 7वी, 8वी, 9वी, 10वीला पेपर होतात त्यांना स्टेपला मार्क असतात, इथं स्टेपला मार्क नाही. तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर कितव्या क्रमांकाचं काळं केलं याला खूप महत्वाचं आहे. तुम्ही कसं उत्तर आणलं त्याला महत्वाचं नाही. म्हणून तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स आणि आपल्याच भाषेत हे समजणं खूप महत्वाचे आहे. तर हे टेक्निकली पद्धतीनं शिकणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर टायमिंग सेटिंग मध्ये क्लासमध्ये बेसिक शिकवत असताना त्या ठिकाणी सकाळी क्लासमध्ये टेक्निक शिकवत असताना टायमिंग सेटिंग मध्ये क्लास झाला पाहिजे. नाही तर शिक्षक मारतोय भारूड, गप्पा मारतो, त्या गप्पा मारण्याला काही अर्थ नाही जास्त. जर समजा एखादे विद्यार्थी नर्वस सिस्टम मध्ये दुःखामध्ये असतात, कोणी मजा केलेली असतात, घरचे आई वडील बोललेले असतात, रागामध्ये असेल तर उदाहरणार्थ 1-1.5 मिनिटाचं उदाहरण सांगून त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यासोबत बाकीच्या विद्यार्थ्याचं माइंड फ्रेश करून पुढे चालावं लागत असतं. हे सगळ्यात महत्वाचं असतं. हसत खेळत क्लास असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय टायमिंग सेटिंग मध्ये तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे
35 गणित शिकवायचे का 40 का 50 का 60 गणित शिकवायचे, ते टायमिंग सेटिंग मध्ये तितक्या एका तासाच्या आतमध्ये झालेच पाहिजे, इथं पाहिजेत. नाही तर काय, एक गणित शिकवायचं, 2-4 गणित विद्यार्थ्याने सोडवायचे, क्लासमध्ये 4 ते 10 गणित होतात, मग त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर थांबायचं का? हा नालायकपणा आहे. क्लासमधून त्याचं रिव्हिजन आली पाहिजेत. परंतु बऱ्याच अकॅडमी पाहिल्यात, ऐकल्यात, त्यांच्या संदर्भात ऐकलं की किती 4 ते 10 गणित शिकवायचे, वर्षभर सिलेबस संपत नाही, 6-6, 8-8 महिने सिलेबस संपत नाही. हे बिचारे विद्यार्थी कुठले असते, ग्रामीण भागातले, शालेय पद्धती याच्यामध्ये जमत नाही. इकडून क्लासचा जोडवा पाहिजेत, किती 3 ते 3.25 महिन्यात रिव्हिजनचा, पुन्हा डबल रिव्हिजन दिले गेली पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टार्गेट सुद्धा दिले गेलं पाहिजे, टार्गेट देऊन अभ्यास घेता आला पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही लहान लेकरासारखी अवस्था आहे, चमच्यासारखं त्यांना दूध पाजावं लागतं. ज्यावेळेस त्याच्या हातातून चमचा ओढायला लागला तर त्याला आधार द्यायचा असतो, आणि एकदा चमचा बिनधास्त पकडून खाली एक थेंब दूध सुद्धा सांडत नसतं असं प्यायला लागला तर तेव्हा त्याला मोकळे सोडायचं असतं. हे विद्यार्थी काय, जरी समजा उदाहरणार्थ विद्यार्थी ह्या 17-18 वर्षापासून असन 30 वर्षापर्यंत असतील, हे गंज सांड आहे, पण त्यांचा 5 वर्षाच्या मुला एवढा विचार करून आपल्याला त्या पद्धतीने शिकवावं लागतं. हे क्लासच्या शिक्षकाचं हे अंगी, पहिल्या शिक्षकाच्या अंगी गुण असावा लागतो. तर म्हणून या ठिकाणी काय करायचं, टायमिंग सेटिंगच्या आतमध्ये शिकवायचंय. कारण बेसिक मध्ये त्याचे जवळपास 50 ते 60% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. टेक्निक कमीत कमी वेळेमध्ये बोर नाही झाला पाहिजे, आणि टायमिंग सेटिंग मध्ये शिकवा. विद्यार्थी हसत कळत त्या ठिकाणी क्लास करतो. पण आता क्लास झाल्यानंतर विद्यार्थ्याला काय होतंय, इथं क्लासमध्ये समजतंय, बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर बोलत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येस लिहा, काय समजतं, पण घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी समजत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायचं आहे, आपण जानवर नाही. एखादा प्राणी असेल, कोणता बकरी असो, गाय, म्हैस, मांजर, कुत्रा असो, त्यांचा पिल्लू का असे ना, कोणताही प्राणी पोहणं न शिकलेला, त्याला डायरेक्ट डोक्याच्या वर पाण्यामध्ये असं टाका, ते सहज पोहून निघन, कारण त्या प्राण्याला सहज बुद्धी आहे. परंतु आपण माणूस आहे, मानवाला विवेक बुद्धी आहे, म्हणून त्याला 1 नंबर बघावं लागतंय, 2 नंबर ऐकावं लागतंय, 3 नंबर समजून घ्यावं लागतं, 4 नंबर त्याच्यावर धुवाधार प्रॅक्टिस करावं लागती, तेव्हा त्या ठिकाणी विवेक बुद्धी असल्यामुळं अवगत होते. ह्या 4 गोष्टीमधून जावं लागतंय. म्हणून विद्यार्थ्यांचे काय, गणित आणि बुद्धिमापनचे रजिस्टर हे किती 3 महिन्यात, 3 ते 3.25 महिन्यात बनले पाहिजे. जोपर्यंत त्यांचे रजिस्टर बनत नाही तोपर्यंत अभ्यासाची रणनीती बिलकुल बनत नाही. म्हणून या ठिकाणी काय, शॉर्टकट कोणी काही सांगतं, जाहिराती चालू आहे, जाहिरातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत नसतं. मी म्हणतो मीच त्या ठिकाणी हुशार आहे असं नाही, माझ्यापेक्षाही सुद्धा अव्वल दर्जाचे आहे, त्यांचं ऐका. आलं लक्षात? माझ्यापेक्षा कोणी सक्षमपणे सांगत असेल त्यांचं ऐका, पण या ठिकाणी गलत त्या ठिकाणी ऐकून तुमचा सत्यानाश करून घेऊ नका असं मला म्हणायचंय. आणि माझ्याकडून ज्या गोष्टी 2 चांगल्या मिळत असेल त्या घ्या, दुसऱ्याकडून 5 गोष्टी मिळत असेल, तिसऱ्याकडून 10 मिळत असेल त्या घ्या, पण तुमच्या फायद्याच्या घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे. आलं लक्षात? आपल्याला काय 3 ते 3.25 महिन्यामध्ये गणिताचे रजिस्टर आणि बुद्धिमापनचे रजिस्टर बनलेच पाहिजे. तर हा त्या ठिकाणी रोल आहे. त्याच्यानंतर तुमच्या अभ्यासाची रणनीती बनते. सगळ्यात महत्वाचा गणित आणि बुद्धिमापन विषय हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे. तर मग आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे मी सांगतो तुम्हाला. आता 1 नंबर काय, क्लासच्या माध्यमातून थोडं थोडं आपण समजून घेतलं, वेळ जास्त झालेला आहे. तर आता या ठिकाणी काय करायचं, 2 नंबर क्लासमध्ये शिकवल्यानंतर विद्यार्थ्याचा खास तर 10 दिवसाच्या आत गॅप नाही पडला पाहिजे. आता माझं म्हणणं आहे की नवीन विद्यार्थी आहे त्याला 15 दिवसातून त्याची रिव्हिजन आली पाहिजे, आणि अंतिम अवस्थेमध्ये 2 ते 2.5 महिने बाकी असताना त्याची 10 दिवसातून सर्व विषय रिव्हिजन आली पाहिजे. म्हणून सध्याच्या स्थितीमध्ये नवीन असताना 15 दिवसाचं सर्व विषयाला 15 दिवसात रिव्हिजन आली पाहिजे. सुरुवातीला सर्व विषयाला रिव्हिजन तर टार्गेट पार करू शकत नाही मला माहिती आहे, पण त्या विद्यार्थ्याला 1 दिवस काय होतं, पुन्हा वाचता सगळं एका याच्यामध्ये वाचन नाही होणार, पण तो नेक्स्ट पेपरमध्ये कोशिश करन. आज तो सुरुवातीला नवीन विद्यार्थी असाल तर अर्धा किलोमीटर पळण, 2-3 दिवस अर्धा किलोमीटर पळण, त्याच्यानंतर 200-300 मीटर पळण, त्याच्यानंतर पुन्हा 200-300 मीटर शिल्लक, असं वाढवता तो 5 किलोमीटर 1 दिवस असा पळेल. 2.5 ते 3 महिन्यामध्ये तो 20-25 किलोमीटर सुद्धा पळू शकतो. एका दिवसात विद्यार्थी वाचू शकत नाही. हे जे तुम्ही म्हणता 15 दिवसात तुमचं खरं आहे, 100% खरं आहे. 10 दिवसात आत रिव्हिजन येऊ शकत नाही, 100% खरं आहे.
पण ज्यावेळेस तुमचं काय होईल, स्टॅमिना वाढन, तुमचं वाचण्याचं टेक्निक वाढन आणि टायमिंग सेटिंग वाढन, त्या दिवशी 10 दिवसाच्या तुमच्या सर्व विषयाला रिव्हिजन होईल. हे पक्क मी खात्री 100% तुम्हाला सांगतोय. आता या ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्याचा 10-15 दिवसापेक्षा गॅप नको पडायला, तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना सिलेबसचं टार्गेट द्यावं लागतं. मग सिलेबसचं टार्गेट कसं द्यायचं, सगळ्यात महत्वाचं आहे 3 नंबर आपल्याला काय घेणं आहे, पेपर घेणं आहे. आता पेपर घेण्यासाठी काय करायचं, एका आठवड्यात 2 पेपर घेतलेच गेले पाहिजे. मग ते पेपर कसे असावे, सगळ्यात महत्वाचं ते तुम्ही काय करता, एक क्लासला जाता, एकच रजिस्टर सगळ्या विषयासाठी घेऊन जाता. जे सगळ्यांना नाव नाही ठेवत मी, म्हणजे नाव ठेवण्याचा विषय पण नाही त्याच्यामध्ये, पण हे चुकीचं आहे. आपण काय करायला पाहिजे की जे क्लास आहे चांगले ते नियोजनानुसार विद्यार्थ्यांना शिकवतात, नियोजनानुसार करून घेतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. परंतु या ठिकाणी जे काही करत नाही, येतात म्हणून येतात, लिहून द्यायचंय, टाइमपास करायचं, निघून जायचं. काही काही क्लास या ठिकाणी असे आहे अकॅडमिक या ठिकाणी परिपूर्ण शिकवायचं नाही, टाइमपास करायचा, 4, 7, 10 गणित शिकवायचे. कारण तो विद्यार्थी 3 ते 3.25 महिने त्यात शिकवला, तो विद्यार्थी दुसऱ्या क्लासला जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तो बावळटपण आहे. आणि 2 नंबर ही गोष्ट पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येते की जर समजा कोणत्याही क्लास अनेक आहे, गल्लीबोळीमध्ये क्लास जास्त आहे, तर जर एखाद्या क्लासला विद्यार्थी असेल तर दुसरा क्लासवाला त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या माध्यमातून, विद्यार्थिनीच्या माध्यमातून किंवा शिक्षकाच्या माध्यमातून त्याला टार्गेट केलं जातंय, त्याला गोंधळात पाडलं जातं, तू आमच्याकडे ये, मी तुला अशी सवलत देतो, असं करतो तसं करतो. मग याच्यामुळे काय करू राहिले अकॅडमीवाले आणि क्लासवाले की यांना काय करतात, ग्राउंड असतं किती 5 ते 6 1 तासच घ्यायचं असतं, पण यांना बोलावतात किती 3:30 वाजता. मग 3:30 वाजता जायचं म्हणलं तर 3 वाजता तयारी करावी लागते, तर 3 वाजेपासून 7-7:30 वाजेपर्यंत त्यांना दाबून धरलं जातं. कारण तो कोणत्याही क्लासवाल्याच्या हातामध्ये सापडलं नाही पाहिजेत. सत्य असेल तर येस म्हणा कमेंट बॉक्समध्ये, नसेल तर नाही म्हणा. ही गोष्ट आपण ध्यानात घेणं महत्वाची आहे. ते विद्यार्थी तो शिको का नाही शिको, पण तो पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी क्लासला टिकला पाहिजे. त्याला जर आज तो हुशार बनवला आणि तो 85-90 मार्क घ्यायला लागला तर तो डोक्यावर बसायला नको. हे चुकीची जी समज आहे समजा यांची अकॅडमी आणि क्लासची, ही सगळी म्हणजे मी तर म्हणतो तो विद्यार्थी 3 महिने 6 महिने लागला तर त्याच्या ठिकाणी 4 विद्यार्थी शिल्लक वाढतात. अशी जर भावना ठेवली तर खूप छान होईल, म्हणजे त्यांचा विद्यार्थ्याचा खर्चही सुद्धा वाचेल. तर चला मग आता या ठिकाणी टार्गेट कसं द्यायचं आहे, तर मग काय, जर समजा उदाहरणार्थ बुधवारचा पेपर घेतला की शनिवारच्या पेपरचं टार्गेट द्यायचं, शनिवारचा पेपर घेतल्यानंतर बुधवारच्या पेपरचं टार्गेट द्यायचंय. तर आता आपण या ठिकाणी नवी दिशा अकॅडमी ऍप असल्यामुळे ऑनलाईन टेस्टची सुरुवात या ठिकाणी झाली. तुम्हाला टेस्ट सोडायला सुद्धा मिळेल. त्याच्यामध्ये मी लाईव्ह क्लास घेत असेल त्याच्यामुळे त्या लाईव्ह क्लासच्या PDF सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍपमध्ये मिळतील. तर मग आता या ठिकाणी कसं नियोजन आहे बघा, असं केलं म्हणजे असं होतं. आता गणित आहे, गणितावर 20 प्रश्न असतील, मग आता याच्यासाठी किती चॅप्टर द्यायचे, 5 चॅप्टर, समजलं का, 5 चॅप्टर द्यायचे, म्हणजे 5 चौक 20, एका चॅप्टरवर 4 प्रश्न विचारले जातील, समजला. त्याच्यानंतर बुद्धिमापनचे 20 प्रश्न घ्यायचे, त्याच्यासाठी 5 चॅप्टर द्यायचे, म्हणजे एका चॅप्टरवर 20 प्रश्न. मग आता त्याच्यानंतर म्हणजे काय, 3 रेग्युलर 2 अवघड, ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाची आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणचे 20 प्रश्न पेपरमध्ये विचारायचे, त्याचे 5 चॅप्टर अभ्यासासाठी द्यायचे, 3 रेग्युलर 2 अवघड. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे, मग आता या ठिकाणी 15+15 2 विषय वाचायला द्यायचे. किती विषय, 2 विषय. आता उदाहरणार्थ आपल्याला डिवायडेशन करायचं आहे, एक वेळेस महाराष्ट्राचा भूगोल, दुसऱ्या वेळेस भारताचा भूगोल, तिसऱ्या वेळेस जगाचा भूगोल. आता या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल दिला तर त्याच्यावर 15 प्रश्न, आणि त्याच्या जोडीला राज्य घटना आणि पंचायत राज हे द्यायचे, त्याच्यावर 15 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचे तुम्ही 1500 ते 2000 प्रश्न तुम्ही या ठिकाणी वाचू शकता एका दिवसामध्ये. किती 3 घंटे जरी वाचलं तर 1500 प्रश्न तुमचे वाचन होतात. राज्य घटना आणि पंचायत राजचे सुद्धा 1500 म्हणलं, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न नाही, तर तुम्ही 1500 ते 2000 प्रश्न वाचू शकतात का नाही. एका दिवसात एक विषय पार होतो. पण आपण काय केलं, एक वेळेस पेपरची तयारी करण्यासाठी 3 दिवस मिळतील, एक वेळेस 4 दिवस मिळतील, आणि त्याच्यानंतर इथं 2 महिन्याच्या जवळपास 300 ते 400 चालू घडामोडी द्यायच्या, त्या वाचून याच्या, त्यावर किती 10 प्रश्न, म्हणजे 2 महिन्याच्या चालू घडामोडीसाठी. तर
तर अशा पद्धतीने आपण जर समजा उदाहरणार्थ सिस्टमॅटिक विद्यार्थ्यांना तयारीसाठी दिलं आणि जो विद्यार्थी मॅथचे जर 5 चॅप्टर करू शकत नसेल तर काही फायदा नाही, त्याला 3-3, 4-4, 5-5, 6-6 वर्ष घालावं लागेल. बुद्धिमापनचे सुद्धा त्याला 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये 5 चॅप्टर करावंच लागणार आहे. आणि मराठी व्याकरणचे सुद्धा 3 किंवा 4 दिवसामध्ये 5 चॅप्टर करावंच लागणार आहे. मग आता त्याच्यानंतर जीकेचे सुद्धा जवळपास 1,500 ते 2,000 प्रश्न वाचावंच लागणार आहे अनुक्रमे 1,500 ते 2,000. आता त्याच्यानंतर चालू घडामोडी कमीत कमी 300 ते 400 वाचावंच लागणार आहे. जर या ठिकाणी मी तर टार्गेट देणार आहे, टार्गेट देऊन अशा पद्धतीनं ऑनलाईन पेपर सुद्धा घेणार आहे. ऑफलाईन तर घेणारच, पण ऑफलाईन सोबत ऑनलाईन सुद्धा घेत असल्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो 20, 40, 60 आणि 30, 90 आणि 90 आणि 10 किती 100 अशा प्रकारचे 100 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, नवीन विद्यार्थी असल्यामुळं काय करायचं, पेपरची तयारी करता असताना सुरुवातीला गोष्ट काय समजून घ्यायची ते पहा. पहिले ते 3 तुमच्या हातामध्ये पेपर आल्यानंतर उत्तरपत्रिका पडल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला तुमचा नंबर टाकणं आहे, तारीख टाकणं आहे, सही करणं आहे, या सगळ्या गोष्टी तर त्या आल्या. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रश्नपत्रिका हातामध्ये पडते त्याच्यासाठी खास आपल्याला 3 ते 5 मिनिटं द्यावायचे. त्यासाठी कोणता भाग सोपा आहे, कोणता भाग मिडियम आहे, कोणता भाग म्हणजे कठीण आहे, म्हणजे त्या ठिकाणी सोपी, मध्यम आणि काठिण्य पातळी. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 3 ते 5 मिनिटांमध्ये कोणतं सोडवायचं त्या ठिकाणी अगोदर निश्चित करा. त्या ठिकाणी टिक करून ठेवा. अगोदर 1, 2, 3 सोपं 1 नंबर, 2 नंबर मध्यम, जे 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन करतात त्याला 2 नंबर द्या, आणि 3 नंबर याला द्यायचं की जे अवघड आहे त्याला आपल्याला ऑप्शनहून सोडवू नये त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय, पेपर सोडवता असताना 1 नंबर जे तुम्हाला सोपं वाटतंय तर ते सोपं अगोदर सोडवा. नंतर ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा गोंधळ होतोय, कन्फ्युजन होतंय, त्याला 2 नंबर प्राधान्य द्या. म्हणजे 2 पर्यायापैकी 2 आहे सारखेच वाटतात, म्हणून काय करायचं, अगोदर सोपं सोडवायचंय. 2 नंबर ज्याच्यामध्ये 2 मध्ये काय होतं, सोपं असं ते आपल्या पत्रात पडून जाते लगेच. मग 2 नंबरचं टार्गेट दिलं की त्याच्याकडे आपण वळाल तर त्या 2 मध्ये जे कन्फ्युजन होत होतं तेही कन्फ्युजन तुम्हाला निघून जात आहे, आणि बरोबर तुम्ही अचूक त्या ठिकाणी 2 नंबरचा जो गोंधळ आहे तो गोंधळ राहत नाही सोपं सोडवल्यानंतर. आणि 3 नंबर बिलकुल जे काही तुम्हाला येत नसल ते बिलकुल कशाहून सोडवायचं, ऑप्शनहून सोडवायचं, म्हणजे पर्यायहून सोडवायचंय. तर असं या ठिकाणी पेपर सोडवता असताना सोपं 2 नंबर जे कन्फ्युजन होत आहे, गोंधळ होतो त्या ठिकाणी 2 नंबर, आणि 3 नंबर जे पर्यायहून दिलेले ऑप्शनहून डायरेक्ट त्या ठिकाणी सोडवायचंय. तर असं जर समजा तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली तर तुमचा टायमाच्या आत पेपर होईल. सुरुवातीला टायमाच्या आत पेपर होणार नाही. नवीन विद्यार्थ्यांचा पेपर कधी पाहिलं नाही, काळं कसं करायचंय, त्याला वाटतं तोंडालाच काळं करून घेऊ काय, तर त्यांना माहित नसतं. अशा वेळेस काय होतं, सुरुवातीला तुमचा परिपूर्ण पेपर होणार नाही, पण 1, 2, 3, 4 पेपर असे व्हायला लागले की त्यानंतर बरोबर तुम्हाला काय होतं, आकृषी येते की या ठिकाणी आपले पेपर कसा सोडवायचा. तर 1-2 पेपर संपले की ऑटोमॅटिक तुम्हाला आकृषी येते, म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय, क्लासची रणनीती महत्वाची आहे. 2 नंबर त्या ठिकाणी सिलेबस टार्गेट देण्याची रणनीती महत्वाची आहे, आणि 3 नंबर पेपर त्या पद्धतीनं काढायचा त्याची रणनीती खूप महत्वाची आहे. आणि ऑल ओव्हर सस्पेंड पेपर, ऑल ओव्हर एक सस्पेंड पेपर घ्यायचा 4 पेपर मध्ये, म्हणजे काय टार्गेट तर दिलेलंच आहे. तर अचानक जर पेपर घेतला समजा ऑल ओव्हर पेपर मध्ये तुम्हाला मार्क किती पडतात तेही सुद्धा त्या ठिकाणी चेक केलं गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो एका आठवड्यात 2 पेपर घेणं महत्वाचं आहे. जसं तुम्हाला 1600 मीटर मध्ये 800 मीटर मध्ये आउट ऑफ मार्क घ्यावेसे वाटतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला टायमिंग काढावं लागतोय, बरोबर आहे का नाही. जर तुम्ही माणसा की डायरेक्ट मी भरती मारतो इथं टायमिंग काढत नाही, कसा टायमिंग येणो आपोआप मग 200 मुलामध्ये एखाद्या मुलाचा टायमिंग येतो, सगळ्यांचा टायमिंग येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला भीती काढायची असेल तर एका आठवड्यात कमीत कमी 2 वेळेस तुम्ही 1600 किंवा 800चा टाइम काढला पाहिजेत मुला मुलींनी. आणि 100 मीटरचा सुद्धा टायमिंग काढणं खूप महत्वाचं आहे. गोळा किती जातो काय जातो हे तर दररोजच्या चेक याच्यामध्ये होतात. 10-10 मिनिटाच्या अंतरानं तुमचा इव्हेंट झाला पाहिजेत, आणि ते इव्हेंट मध्ये तुम्हाला बरोबर काय आउट ऑफ मार्क पडले पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणून त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, पेपरची सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाची आहे. तर पेपर सुद्धा त्या ठिकाणी आठवड्यातून 2 पेपर झाले तर तुमची नजर मरण
आणि ज्या ठिकाणी तुमच्या चुका होतात पेपर सोडवताना, घरी गेल्यानंतर अर्धा तास अर्धा तास नाही 20 मिनिटांमध्ये काय करायचं, पेपर चेक करायचा, चूक कोणतं झालेलं आहे ते वाचायचं, आणि वाचन झाल्यानंतर त्याचे मार्क किती पडले ते बरोबर एका खाली एक लावायचे, आणि बरोबर आपली प्रगती कशी होती त्या ठिकाणी दिसून येत आहे. याच्यामध्ये घाबरायचं नाही, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ध्यानात राहो, अगर ना राहो, टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त वाचत राहा. मला एकच सांगायचं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. शेतामध्ये नागटी असते, नांगरणी केलेली असते, ढेकळं उठलेले असतात, आणि तो पहिला पाऊल रस्ता जो होता तो बुजलेला असतो, म्हणून पुन्हा त्याच पाऊल रस्त्यानं, ढेकळं असलेल्या पाऊल रस्त्यानं आपण जाणं येणं करतो. सुरुवातीला 1-2 चालण्यामध्ये ते ढेकळं चुरा होत नसतात, पण त्याच्यामध्ये जाणं येणं आपण अनेक वेळेस करतो, आणि ते ढेकळं चुरा होतात, आणि त्याचा काय बनतो, फुफुटा बनतो. फुफुटा इतका बनतो की त्या ठिकाणी वारवावदन आलं किंवा वावठळ आली तर त्या ठिकाणी फुफुटा उडवायला सुरुवात होतो. म्हणून फक्त तुम्ही काय करायचं आहे, दररोज अभ्यास करायचा, दररोज अभ्यास करून त्या ठिकाणी काय होईल, ढेकळे चुरा होईल, आणि ज्यावेळेस तुमची परीक्षा आली तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फुफुटा उडेल, इतका अभ्यास झालेला असेल. आणि हमखास तुम्हाला सांगतो की 92 ते 100च्या दरम्यान हमखास याच्यामध्ये मार्क पडतील, आपण अशी रणनीती केल्यानंतर. याच्यामध्ये काही डाऊट नाही. ते विद्यार्थी मित्रांनो, जर काही थोडं तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल या ठिकाणी, तर याच्या अशा पद्धतीनं ज्याला मी तर चालू केलेलं आहे. आता समजा उदाहरणार्थ उद्या 2 वाजे नंतर तुम्हाला सिलेबस मिळेल शनिवारचा पेपरचा, आणि ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सामील व्हायचं आहे त्यांना फायदा उचलायचा ते उचलू शकतात.